वेदांताचा मुख्य मुख्य दृष्टांत, अबाधित दृष्टांत. हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वय वरुण ममृविती देवी कुबेरेही तेशीचे. जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होत असे. ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तो मीचे आहे आत्माप्त काम तरीण मनो कोणा करावी म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्ववेदांत वेद्यं प्रत्यक्परं महः तदेवाहं नमत्तुन्यदिति मे निश्चितामतिः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 8 क्रमांकाचा. जागृत पदार्थास व्यावहारिक सत्यत्व आणि स्वप्न पदार्थास प्रातिभाषिक सत्यत्व याविषयी शंका व समाधान. त्यामध्ये शंका आपण काल पाहिलेली आहे आणि आजच्या पाठामध्ये गुरुदेव त्याचं उत्तर देत आहेत. या 6व्या तरंगामध्ये हा कनिष्ठ अधिकारी आणि बुद्धिमान जरी असला तरी पूर्ण श्रद्धा याची शास्त्रावर नसल्यामुळे तो तर्क करत नाही तर कुतर्क करतो. कुतर्क करताना म्हणतो स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या म्हणण्यापेक्षा सत्य जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरायला काय हरकत आहे. त्याकरता 2 तर्क दिले. जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न स्मृतीतले पदार्थ काही मिथ्या नसतात म्हणून स्वप्न सत्य म्हणा. किंवा सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो आणि ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करतो म्हणूनही स्वप्नाला सत्य म्हणा. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूने बोलले येथे नेके काय यापर होते ते तुम्ही जाणा. गुरुदेवाने सांगितलं दोन्ही कारणामुळे स्वप्न सत्य ठरणार नाही. का? स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो म्हणून जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणता येणार नाही. सूक्ष्मदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर जातो म्हणून स्वप्नाला सत्य जर म्हटलं तर सूक्ष्मदेहाचा स्थूलदेहाशी वियोग म्हणजेच मृत्यू आहे. मग स्वप्नावस्थेमध्ये प्रत्येक स्वप्नद्रष्ट्याचं शरीर हे अमंगल प्राणरहित भयंकर दिसलं पाहिजे. तसं काही होत नाही. तो म्हटलं आपण असं केलं तर म्हटले कसं? प्राण आणि कर्मेंद्रिय इथे राहतात, अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय बाहेर जातात आणि त्यामुळे इकडे शरीरही अमंगल दिसत नाही आणि तिकडे स्वप्नही सत्य ठरायला हरकत नाही. गुरुदेव म्हटले तसंही म्हणून चालणार नाही. कारण स्थूल सूक्ष्म संघाताचा स्वामी प्राण आहे. तो निकामी नसून स्वामी आहे. तो अन्यथसिद्ध कारण नसून उपादान कारण आहे. म्हणून या दुसऱ्याही कारणामुळे स्वप्न सत्य ठरत नाही. मग गुरुदेव आपलं याबद्दल काय मत? म्हटले सगळे आंतरीच कल्पित आहे. तो म्हटलं हे आंतरीच कल्पित आहे या विधानाचा मला काही बोध होत नाही. शिवाय आंतरीच कल्पित आहे याला पुरावा काय? गुरुदेवाने सांगितलं याकरता मांडूक्य उपनिषद पुरावा आहे. मुमुक्षुणाम विमुक्तये मांडूक्यमेव आलम असा ज्या उपनिषदाचा गौरव आहे त्या उपनिषदामध्ये स्वप्नातील सकल त्रिपुटी ही आंतरीच कल्पित आहे असा विचार आलेला आहे. तो म्हटलं गौरवदोष घेऊ नका, लाघव दोष घ्या. फक्त प्रमेयाची उत्पत्ती माना. प्रमाता प्रमाण शरीराच्या आत आहेच आहे, त्यांची नवीन उत्पत्ती मानता कशाला? गुरुदेवाने सांगितलं अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. जशी प्रमेयाची प्रतीती येते म्हणून त्यांची उत्पत्ती मानतात तसं प्रमाता प्रमाणाची प्रतीती येते म्हणून त्यांची उत्पत्ती मानावी लागेल. नाही म्हटले इथे आहेत ना. म्हटले हे व्यावहारिक सत्तेतले प्रमाता प्रमाण त्यांना प्रातिभाषिक सत्तेतलं प्रमेय हे विषय होणार नाही का? म्हणजे समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. पुन्हा तो शिष्य म्हणू लागला. आता त्यांनी मनात विचार केला आपल्याला स्वप्न तर काही सत्य ठरवता आलं नाही, मग किमान यांचा एक सिद्धांत मोडीत काढू. मग तो म्हटू लागला की गुरुदेव
स्वप्नाला सत्य म्हणायला काय हरकत नाही असं अद्यापही मला वाटतं. म्हणजे का, जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून ते जर सत्य असेल तर स्वप्नातलेही पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून त्यांनाही सत्य म्हणायला काय हरकत आहे. आणि जर स्वप्न तुम्हाला मिथ्या ठरवायचं असेल तर असं म्हणा, मग विलक्षणता दाखवा, वेगळीकता दाखवा. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून सत्य, आणि स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतील येतात म्हणून मिथ्या असं म्हणा. गुरुदेव जर हो म्हटले तर या चालूमध्ये त्याने काय केलं, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत खंडित केला, मोडीत काढला. पण गुरुदेवाने सांगितलं नाही, उत्पन्न होणं न होणं हा सत्यत्वाचा मिथ्यात्वाचा मुळीच निकषच नाही. उत्पत्ती हा कशाचा निकष आहे, प्रतीतीचा निकष आहे, सत्यत्व मिथ्यत्वाचा निकष नाही. मग सत्यत्व मिथ्यत्वाचा निकष कोण आहे? गुरुदेवाने सांगितलं योग्य देशकाल सामुग्रीचा भाव आणि अभाव. ज्याच्या उत्पत्ती करता योग्य देशकाल सामुग्रीचा भाव असेल तो पदार्थ सत्य असतो, उदाहरणार्थ जागृती. आणि योग्य देशकाल सामुग्रीचा अभाव आहे. देश किती कंठगत असणारी हितानाडी पुरितत नाडी तिचा केसाचा सहस्रावा हिस्सा असा अल्प देश आहे. आणि काल किती एक क्षणाचा काल आहे. मग योग्य देशकालाचा अभाव आहे स्वप्नातल्या पदार्थाच्या उत्पत्तीला म्हणून ते मिथ्या, आणि जागृतीच्या उत्पत्ती करता योग्य देशकाल सामुग्रीचा भाव आहे म्हणून ते सत्य. पुन्हा तो म्हणू लागला भजंगे तो आवर लढंगे, मनात म्हणायला लागला आणखी नाही, जाऊ द्या, अनुभवाचा आपलाप करता येत नाही, नाम निश्चित करता येत नाही म्हणून आपल्याला स्वप्न सत्य ठरवता आलं नाही. म्हणून काय बिघडलं, आपण यांचा दुसरा सिद्धांत मोडीत काढू. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. तो म्हटला गुरुदेव, स्वप्नात ज्या वेळेला आपण पाहतो तर स्वप्नस्थ पदार्थ, आता जागृतीतले जसे पदार्थ योग्य देशकाल सामुग्रीपासून उत्पन्न होत आहेत असं आपल्याला प्रतीतील येतं, तसं स्वप्नातही येतं. आणि स्वप्नातले देशकाल स्वप्नातल्या पदार्थाला जर कार्यकारण भाव त्यांच्यात मानला तर ते योग्य देशकाल सामुग्रीपासून उत्पन्न होते असं म्हटलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला मान्य नसेल तर मग समसत्ताक हा सिद्धांत काय करा, माघारी घ्या. गुरुदेव म्हटले असंही म्हणता येणार नाही, कारण समसत्ताक साधक बाधक होतात, विषम सत्ताक होतच नाही. माऊलीची ओवी आहे, स्वप्नीच्या घाया ओखद चिओची धनंजया तेवी अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. स्वप्नातलं दुःख असेल तर त्याला औषधी काय असेल तर जागृतीत येणं हा दुसरा उपाय त्याला नाही. बरं, स्वप्नात ताण लागली तर तिथे पाणी जागृतीतलं चालणार नाही, स्वप्नातलंच लागेल. म्हणून हे जरी खरं असलं तरी स्वप्नातला देशकाल आणि तिथले असणारे आकाशादी प्रपंच यांच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होण्याकरता पूर्वोत्तर भावाचा भाव पाहिजे. जागृतीच्या बाबतीत देशकाल हे कारण आहे, आकाशादी सृष्टी कारण आहे, त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आहे म्हणून कार्यकारण भावाची सिद्धी आहे. स्वप्नात दिसणारे देशकाल आणि आकाशादी प्रपंच यांची उत्पत्ती युगपत आहे, म्हणजे पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे. म्हणून जरी ते समसत्ताक असले तरी पूर्वोत्तर भावाचा अभाव म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी होत नाही. आणि समसत्ताक हा सिद्धांत माघारी घेण्याची आवश्यकता नाही, तरी स्वप्न मिथ्या आहे. मग तो म्हणू लागला, शिवाय गुरुदेव एक वाक्य पुढे बोलून गेले, त्यांना मातादी सामुग्रीसुद्धा नाही. तो म्हटला हो प्रतीतील येते. म्हणले प्रतीतील येते, पण ती प्रतीतीलच येते, त्यांच्यामध्ये त्या स्वप्नातल्या मातापित्यामध्ये आणि पुत्रामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. म्हणले का, पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे म्हणून. पण गुरुदेव कारणाशिवाय तर कार्य होत नाही ना. म्हटले हो, कारणाशिवाय कार्य होत नाही, कारण सिद्धांत आहे कारण गुण हा कार्यानुवर्तनते किंवा कार्यानु आरभते. कारणाचीच गुण आपल्याला कार्यात पाहायला भेटतात, म्हणून कारणाशिवाय कार्य होत नाही. मग स्वप्नात दिसणारे माता पिता, त्या स्वप्नातल्या पुत्राला जर कारण नसेल आणि स्वप्नातलं पुत्र कार्य आहे तर ते कोणाचं तरी कारणच असेल, कोणीतरी त्याचं कारण असेल ना. म्हणले हो आहे ना. कोण कारण आहे तर गुरुदेवाने सांगितलं निद्रा दोषसहित अविद्या हेच त्या स्वप्नातल्या पदार्थाचं काय आहे, कारण आहे. स्वप्नात जे काय आपल्याला दिसेल त्या सगळ्याला कारण कोण आहे, निद्रा दोषसहित अविद्या. कारण झोप नाही तर स्वप्न नाही, झोप आहे स्वप्न आहे. म्हणजे निद्रा हा जो दोष आहे आणि निद्रा दोष आश्रित असणारी जी अविद्या आहे तीच त्या स्वप्नातल्या सगळ्या पदार्थाचं कारण आहे. मग पुन्हा सांगितलं निद्रा दोषसहित अविद्येचा स्वप्नस्थ पदार्थ परिणाम आहे आणि साक्षी चैतन्याचा विवर्त आहे. मग परिणामाची व्याख्या काय, उपादानाच्या समान स्वभावान अन्यथा रूप त्याला परिणाम असं म्हणतात. मग तिथे उपादान कोण, निद्रा दोषसहित अविद्या, आणि परिणाम कोण, स्वप्नातली त्रिपुटी. त्यांच्यामध्ये समान स्वभाव काय, सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व. आणि अन्यात रूप काय, अविद्या अव्यक्त आणि स्वप्नस्थ पदार्थ व्यक्त हा झाला. म्हणून ते निद्रा दोषित अविद्येचे परिणाम आहे स्वप्नातले पदार्थ. आणि साक्षी चैतन्याचे विवर्त, मग विवर्ताची व्याख्या काय, अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान आणि अन्याथ रूप त्याला म्हणतात विवर्त. मग त्यांच्यामध्ये सिद्ध करून द्या.
म्हणले अधिष्ठान ज्याच्यावर खोटा पदार्थ वाचतो त्याला अधिष्ठान म्हणतात, आणि साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे, त्याच्या ठिकाणी खोटं स्वप्न परप्रपंच आपल्याला प्रतीतीला येतो. मग अधिष्ठान साक्षी चैतन्याची सत्ता आहे पारमार्थिक, आणि त्या स्वप्नस्थ पदार्थाची सत्ता आहे प्रातिभाषिक. हा झाला त्यांच्यातला विपरीत स्वभाव. आणि अन्यथ रूप काय? अधिष्ठान साक्षी चैतन्य नाही दिसलं तरी तेच आहे, कारण निर्दिष्ठानो कुतो भ्रमा. अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान वाचून प्रतीतील येत नाही, आणि ज्या अर्थी स्वप्न पदार्थ प्रतीतील येतात त्या अर्थी त्याचं अधिष्ठान साक्षी चैतन्य तिथे आहे. म्हणजे साक्षी चैतन्य प्रतीतीला नाही आलं तरी आहे, आणि स्वप्नस्थ पदार्थ प्रतीतीला आले तरी नाही, हे त्यांच्यातलं अन्यथ रूप. मग या पद्धतीने निद्रा दोषसहित अविद्या हिचा परिणाम आहे स्वप्न पदार्थ, साक्षी चैतन्याचा विवर्त आहे. त्यात एक बारकावा सांगितला होता की एका पक्षामध्ये स्वप्न पदार्थ हे साक्षी चैतन्याचं विवर्त आहे, तर दुसऱ्या पक्षामध्ये ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. साक्षी चैतन्याचं विवर्त व्यष्टी दृष्टीने आणि ब्रह्मचैतन्याचं विवर्त समष्टी दृष्टीने. त्याचप्रमाणे व्यष्टी दृष्टीने ते अंतकरणाचा परिणाम आहे, आणि समष्टी दृष्टीने म्हणलं तर अविद्येचा कंसात मायेचा परिणाम आहे. मग लगेच तो बोलला स्वप्न आणि जागृती हे दोन्ही काय झालेत? अविद्येचा परिणाम आणि चैतन्याचा विवर्त. मग ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होऊ नये. पण होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हा सिद्धांत काय होतो? बाधित होतो. मग चौथ्या तरंगातला सगळा विषय आपण थोडासा काल गोष्टीवर याकरता पाहिला की तिथे 3 सिद्धांत आपण जवळपास पाहिले. एक, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूच्या अज्ञानाने भासलेला सर्प रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतं, कारण रज्जूवरी भासाला सर्प थोर केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार सर्प अनुमात्र ढळेना. का? कारण असेल तर ढळेल, नाहीच तर तो ढळेल कुठून? पण मग तो सर्प तोपर्यंत दिसतच राहतो जोपर्यंत रज्जूचं ज्ञान होत नाही. का? कारण तिच्या अज्ञानाने प्रतीतीला आला, तो तिच्या ज्ञानाने निवृत्त होतो. हा एक. आणि स्वभाव अधिकरणे भासमानत्व मिथ्यात्व. ज्या अधिकरणाच्या ठिकाणी ज्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो त्याच अधिकरणाच्या ठिकाणी त्या पदार्थाची प्रतीती येते असेल तर तो मिथ्या असतो. मग सर्प मिथ्या आहे, रज्जू सत्य आहे. आणि तिसरा सिद्धांत हा अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. मग सर्पाचं आणि सर्पज्ञान, सर्प पाहण्याच्या शरीराच्या बाहेर, सर्पज्ञान आत, म्हणून सर्पाला अधिष्ठान रज्जू आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतकरण. पण हे बोलणं ढोबळमानाचं आहे व आपातता वरवर बोलणं आहे. सूक्ष्म विचार केला तर वेदांताचा तिसरा सिद्धांत जो इथला, एक, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो, पहिला. दुसरा, अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा दुसरा. आणि तिसरा, जड जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणून रज्जू जड आणि त्यावर भासलेला सर्प जड, अंतकरण जड, त्याचे आश्रित असणारं सर्पाचं ज्ञानही जड. जड जडाला अधिष्ठान होत नाही, म्हणून सर्पाला अधिष्ठान रज्जू नसून रज्जू उपहित चैतन्य, सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतकरण नसून अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य. मग तो म्हणू लागला, का हो, जे दिसतंय प्रत्यक्ष ते मानायचं नाही आणि जे दिसत नाही ते मानायचं, हे तुमची बुद्धीचे वैभव. असे कसे? सर्पाला अधिष्ठान प्रत्यक्ष कोण दिसते? रज्जू, ती मानत नाही. आणि रज्जू उपहित चैतन्य, जे दिसतच नाही. सर्पज्ञानाला अधिष्ठान कोण मानत नाही? अंतकरण मानत नाही, ज्याची प्रतीती आहे. आणि ज्याची प्रतीती नाही ते अंतकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य. असं का? म्हटले जड जडाला अधिष्ठान होत नाही. रज्जू जड आणि सर्प जड, दोघं जड जडाला अधिष्ठान होईल कसं? वरवर पाहता आपल्याला वाटतं की मातीचा एक भिंत आहे, मातीचा पुतळा तयार केला म्हणा, आणि ती गोपी तयार केली, तिच्या डोक्यावर घडा दिला, कडेवर बाळ दिलं. आपल्याला काय वाटतं? गोपीला आधार कोण? माती, आणि तिच्या डोक्यावरचा घडा आणि कडेवरचं बाळ याला आधार गोपी, असं वरवर पाहता वाटतं. पण तिघाला आधार कोण आहे? मातीच. कारण माती जर काढून घेतली तर ना गोपी, ना घडा, ना बाळ, म्हणून तिघाला आधार कोण आहे? मातीच आहे. तसं इथे काय वाटतं? रज्जू म्हणजे सर्पाला आधार रज्जू, म्हणजे रज्जूच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य सर्प. मग सर्पाला अधिष्ठान जरी रज्जू वाटली तरी खरं पाहिलं तर तो सर्प, त्याला कारण रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि अज्ञान ज्या रज्जूवर राहते ती रज्जू, या सगळ्यालाच अधिष्ठान कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य. का? तर जड जडाला अधिष्ठान होत नाही. मग असं म्हटल्याच्या नंतर हे बोललेत गुरुदेव, लगेच पुढं काय वाक्य बोललेत? रज्जूच्याच विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्पज्ञान निवृत्त होतं. तो म्हटला आता असं नाही म्हणता येणार. का? कारण सर्पाचं अधिष्ठान कोण नाही? रज्जू नाही. कोण आहे? रज्जू उपहित चैतन्य आहे. मग रज्जू उपहित चैतन्याच्या ज्ञानाने कोण गेलं पाहिजे? सर्पज्ञान. अन्यथा अधिष्ठान ज्ञानाने कल्पित निवृत्ती होती, हा सिद्धांत बाधित होईल. त्याला म्हटले होणार नाही. म्हणले का? रज्जू ज्ञानकाली रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान असतंच. कशाप्रमाणे?
अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान असतं, तसं रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान असतं. तो म्हणलं ठीक आहे, मग सर्प जाऊ द्या रज्जूच्या ज्ञानाने, कारण त्यावेळेला रज्जूपै चैतन्याचं ज्ञान आहे सोनं आणि अलंकार याप्रमाणे. पण कोण जाता कामा नये, इकडलं सर्पाचं ज्ञान जाता कामा नये, कारण त्याला अधिष्ठान कोण नाही, रज्जूपै चैतन्य नाही. त्याला कोण आहे, अंतर्वृत्तीपै चैतन्य, आणि ते अज्ञात आहे रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला. गुरुदेव म्हटले मुळात असं आहे का निवृत्ती दोन प्रकारचे, लयरूप आणि आत्यंतिक. सर्पाचा नाश किंवा लय सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे. आणि त्याकरता आपण व्यवहारातले उदाहरण म्हटलो, पत्नी ज्या वेळेला जाते म्हणजे स्वर्गवासी वैकुंठवासी होते, त्यावेळेला ती पतीच्या पतीपणाला घेऊन जाते. तसं ज्ञेय ज्या वेळेला जातं ते ज्ञानाला घेऊन जातं. मग ज्ञेय सर्पच नाही तर त्याचं ज्ञान राहील कसं. पण तो म्हटलं या म्हणण्याने सर्पाचा नाश किंवा लय सर्प ज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण, या म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती. हा सिद्धांत तर बाधित झालाच झाला, पण आणखी एक सिद्धांत बाधित झाला. कोणता? आपला युगपत आणि रोषणी पदार्थ ज्ञानाची युगपत उत्पत्ती युगपत नाश, हा सिद्धांत बाधित झाला. तर आपण काल त्याला बोललो की गुरुदेव त्याला म्हटले बाबा युगपत शब्द तरी युगपत उच्चारता येतो का? उत्तर आहे नाही, कारण युगपत म्हणताना ते एकाच वेळेला कुठे झालं. पण युगपत शब्दाचा उच्चार युगपत नाही झाला म्हणजे त्याचा अर्थ युगपत नाही का? त्याचा अर्थ युगपत आहे. तसं आम्ही सर्पाचा नाश किंवा लय सर्पज्ञानाच्या नाशाला किंवा लयाला कारण आहे असं म्हणताना त्याच्यामध्ये आम्ही कार्यकारण भाव स्वीकारला असं नाही. बोलण्याची ती भाषा आहे. नाही म्हणले पण तुम्ही आता स्पष्टच बोलला ना, बोलण्याची ती भाषा काय आली? तर म्हटले बाबा रे त्यातही असं आहे की आम्ही आता एवढा सगळा अट्टाहास हा खटाटोप झाला. कशामुळे झाला? अधिष्ठान दोन स्वतंत्र मानल्यामुळे. दोन्हीचं अधिष्ठान आम्ही एकच सांगतो. हे सांगण्यापूर्वी गुरुदेवाने असं सांगितलं की रज्जू ज्ञानकाली जसं रज्जूपैत चैतन्याचं ज्ञान आहे तसं अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्याचं सुद्धा ज्ञान आहेच आहे. म्हणजे रज्जूच्या ज्ञानकाली रज्जूपैत चैतन्याचं ज्ञान आहे. अलंकार सोन्याचं उदाहरण पटलं. पण रज्जूपैत रज्जूच्या ज्ञानकाली जसं रज्जूपैत चैतन्याचं ज्ञान आहे तसं अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्याचंही ज्ञान आहे. कसं आहे? तर त्या कंदिलाचं उदाहरण आपण पाहिलं. कंदिलातल्या काचेतल्या प्रकाशाला नाव दिलं प्रमाता, त्या पदार्थापर्यंत आलेला प्रकाश त्याला नाव दिलं प्रमाण, आणि ज्या पदार्थाचं त्यांनी प्रकाशन केलं त्याला नाव दिलं प्रमेय. प्रमाता प्रमाण प्रमेय या प्रकाशनाचा व्यवहार घडण्यापूर्वी कंदिलातली मूळ जी ज्योत आहे ती जर मालवलेली असेल, बुजलेली असेल, विजलेली असेल तर पुढचा व्यवहार घडणार नाही. मग पुढचा व्यवहार घडतो त्या अर्थी ती ज्योत प्रज्वलितच मानली पाहिजे, प्रकाशितच मानली पाहिजे. तसं ह्या अंतकरण अवचिन्न चैतन्य प्रमाता झाला रज्जूच्या ज्ञानाच्या वेळेला. आणि आत्मसंयुक्त मनमन संयुक्त अंतकरणाची वृत्ती प्राणाच्या साह्याने प्रकाशाचा साह्य घेऊन नेत्रेंद्रिय बाहेर आली, ती लंबायमान आहे त्यावेळेला तिला नाव आलं प्रमेय. आणि समोरच्या रज्जूला दाखवलं त्यावेळेला नाव आलं आपलं प्रमाण, नाव आलं. लंबायमान आहे प्रमाण, आणि रज्जू उपाधी लागली ते झालं प्रमेय. आणि रज्जूच्या आकाराची वृत्ती झाली तर त्यावेळेला तिला प्रमा किंवा प्रमेती असं नाव आलं. पण हा सगळा व्यवहार घडण्याकरता मूळचा साक्षी चैतन्य हा जर प्रकाशित नसेल त्या ज्योतीसारखा तर पुढचा रज्जूचा प्रकाशनाच्या व्यवहारात घडणार नाही. किंवा अगदी सोपं आपण बोललो, ज्या वेळेला आपल्याला आपलं ज्ञान नसतं त्यावेळेला इतर कोणाचंही ज्ञान होत नाही. आपल्याला आपलं ज्ञान असेल तर दुसऱ्याचं ज्ञान होईल. तसं साक्षी चैतन्याचं ज्ञान असेल तर रज्जूचे ज्ञान होईल. बरोबर आहे ना? आणि म्हणून रज्जू ज्ञानकाली रज्जूपै चैतन्याचं सुद्धा ज्ञान आहेच आहे. कारण ते अंतकरण आणि अंतकरणाची वृत्ती आणि रज्जू या दोन उपाधी वेगवेगळ्या होत्या. म्हणून इकडे सर्पाचं अधिष्ठान कोण म्हटलं आपण? रज्जूपैत चैतन्य. आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान म्हणलं अंतकरण वृत्तीपैत साक्षी चैतन्य. पण एवढ्या भानगडीत पडण्यापेक्षा आम्ही आता दोन्हीचं अधिष्ठान एकच सांगतो असं बोलले होते चौथ्या तरंगात. तो म्हणू लागला का कसं असं कसं शक्य आहे? सर्प पाहणाऱ्याच्या शरीराच्या बाहेर तो आत आणता येणार नाही. अंतकरण शरीराच्या आत ते बाहेर काढता येत नाही, कारण अंतकरण त्याचं नावच आहे अंतः म्हणजे आतकरण म्हणजे ज्ञानाचं साधन. देहाच्या आत ज्ञानाचं साधन ते अंतकरण. त्या अंतकरण बाहेर काढता येणार नाही, बाहेरचा रज्जू आत आणता येणार नाही. दोन्ही एकत्र आल्याशिवाय एक अधिष्ठान सांगता येणार नाही. बरं तुम्ही म्हणाला अन्यथा ख्याती, तर अन्यथा ख्याती तर तुम्हाला म्हणता येणार नाही. म्हणजे सगळ्याचा आकार बुद्धीच धरते, अन्यथा ख्याती नाही आत्मख्याती. सगळ्याचा आकार बुद्धीच धरते, भ्रमाने बाहेर दिसतो. असं जर तुम्ही म्हणाल तर आत्मख्याती तर मागे तुम्ही खंडित केली आहेत, बहुतकाल प्रतीती येऊन प्रतिभिज्ञा होऊ नये म्हणून. मग आत्मख्याती तुम्हाला मानता येणार नाही. गुरुदेव म्हटले आम्ही आत्मख्याती मानत नाही आणि बाहेरचा सर्प आत आणत नाही, आतला अंतकरणही बाहेर नेत नाही, तरी दोन्हीचा अधिष्ठान एक सांगू शकतो. तो म्हटला कसं? म्हटले ते असं आहे, बाहेरचा सर्प आत येत नाही
आतला अंतकरण बाहेर जात नाही, पण आतली एक बाहेर जाते, तिचं नाव आहे वृत्ती, आहे ना. ती नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर जाते. मग विषय आणि वृत्ती हे दोन आहे. तर तिथे प्रमाण चैतन्य आणि प्रमिती चैतन्य. वृत्तीमध्ये काय, वृत्ती लंबायमान आहे, प्रमाण चैतन्य. आणि विषयाकार झाली का प्रमिती चैतन्य. मग ती वृत्ती आणि रज्जू दोन्ही काय झाल्यात, इदमाकार अंतकरण वृत्ती आणि रज्जू ह्या दोन्ही काय झालेत, एक झालेत. चैतन्यमुळचं काय आहे, एकच आहे. मग जे रज्जू उपहित चैतन्य तेच अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य आहे. जसं अलंकाराच्या ज्ञानाच्या वेळेला सोन्याचं ज्ञान आहे, तसं रज्जू ज्ञानकाली रज्जू उपहित आणि अंतकरण वृत्ती उपहित, इदमाकार अंतकरण वृत्ती उपहित चैतन्य दोन्ही काय आहे, ज्ञात आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाध येत नाही. असा कालही आपण त्याचा गोषवारा पाहिला, आजही थोडासा त्याचा उहापोह केला. आता मूळ सिद्धांतावर यायचं. मग आपण म्हटलो जी शंका चौथ्या तरंगात घेतलेली आहे तीच इथे घेतलेली आहे, आणि जी पाचव्या तरंगात घेतली ती इथे घेतली. चौथ्या तरंगातली शंका अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, या सिद्धांताला बाध येतो. म्हणजे सर्पाचा अधिष्ठान कोण सांगितलं, आता व्यष्टी समष्टी भेदाने व्यष्टी दृष्टीने पाहिलं तर आपलं हे कुटस्थ चैतन्य अधिष्ठान, आणि समष्टी दृष्टीने पाहिलं तर ब्रह्मचैतन्य. आणि मग अधिष्ठान ज्या पक्षामध्ये स्वप्नाचं अधिष्ठान तुम्ही ब्रह्मचैतन्य मानतात, त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती कशा वाचून होऊ नये, ब्रह्मज्ञाना वाचून होऊ नये. आणि होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत काय होईल, तुमचा बाधित होईल. तो गुरुदेव म्हटले होत नाही. रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते, हेही बरोबरच आहे. आणि ब्रह्मज्ञान आपलं सर्प चालत तोंडात, स्वप्नाचा विचार चालू आहे ना. फक्त चौथ्या तरंगात सर्प आहे, इथे स्वप्न आहे. चौथ्या तरंगातला दृष्टांत रज्जू सर्पाचा आहे, आणि पाचव्या तरंगातला दृष्टांत स्वप्नाचा आहे. मग ज्या पक्षामध्ये स्वप्नाचा अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे, त्या पक्षामध्ये स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञान वाचून होऊ नये. आणि साक्षी चैतन्य ज्या पक्षामध्ये आहे, तिथेही साक्षी चैतन्याच्या ज्ञाना वाचून, म्हणजेच कंसात ब्रह्मज्ञान वाचून स्वप्नाची निवृत्ती होऊ नये. होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, असा हा शिष्य बोलतो. पण श्रीगुरु म्हणतात, आम्ही त्याच वेळेला निवृत्तीमध्ये किती प्रकार पाहिले, दोन. एक लयरूप निवृत्ती आणि एक आत्यंतिक निवृत्ती. कारणाच्या ठिकाणी कार्याची तात्पुरती होणारी निवृत्ती त्याला म्हणतो आपण लयरूप निवृत्ती, आणि कारणासहित कार्याची होणारी कायमची निवृत्ती त्याला म्हणतो आपण आत्यंतिक निवृत्ती. त्याचं ते पुन्हा निवृत्तीचे दोन अंगाने, एक क्रियेने निवृत्ती आणि दुसरी अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती. मग आता हे स्वप्न आहे, या स्वप्नाची निवृत्ती ज्या पक्षामध्ये ब्रह्म त्याचं अधिष्ठान आहे, त्या पक्षामध्ये ब्रह्मज्ञाना वाचून त्याची निवृत्ती होऊ नये. आणि होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत काय होतो, तुमचा बाधित होतो, असा पूर्वपक्ष बोलतो. आणि स्वप्नाची निवृत्ती तर ब्रह्मज्ञाना वाचून होऊ लागली. कशा निवृत्ती होते, अवस्थांतराने. स्वप्नाची विरोधी जागृती अवस्था आली तरी स्वप्नाची निवृत्ती होते, किंवा स्वप्नाला कारण असणारे निद्रा दोष हा भंग झाला तरी स्वप्नाची निवृत्ती होते. मग ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होऊ नये, म्हणून होत असेल तर अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हा सिद्धांत बाधित. तर गुरुदेव म्हटले या सिद्धांताला बाध येत नाही. कसा येत नाही ते गुरुदेव बोलतात, ते आपण वाचूया. तरंग 6 आहे, परिच्छेद 8 क्रमांकाचा आहे. गुरुदेव त्याचं उत्तर देतात. ते उत्तर वाचण्यापूर्वी अगदी सरळ त्याचा भाव बघा. भाव असा आहे की आत्ताच म्हणलं आपण दोन निवृत्ती आहे, लयरूप आणि आत्यंतिक, आणि दोन अंगाने आहे, क्रियेच्या अंगाने आणि अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने. ज्या वेळेला स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होते, ती क्रियेच्या अंगाने होते आणि लयरूप होते आणि उपादान कारणात होते. हे 3 शब्द महत्त्वाचे. ज्या वेळेला स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून निद्रेचा भंग झाला किंवा जागृतीत आल्याच्या नंतर होणारी जी निवृत्ती आहे, तर निद्रेचा भंग करणं किंवा त्याने अचानक जागृतीत येणं ही क्रिया आहे ना. म्हणून त्यावेळेला स्वप्नाची निवृत्ती कोणती आहे, ती क्रियेच्या अंगाने आहे. कोणती निवृत्ती आहे, लयरूप निवृत्ती आहे. आणि कशात निवृत्ती आहे, उपादान कारणात निवृत्ती आहे. ते कशात निवृत्त झालं, उपादान कारण ती अविद्या आहे, त्या अविद्येत निवृत्त झालं. जसं घट फुटल्याच्या नंतर मातीमध्ये तो निवृत्त होतो, त्याची माती होते, म्हणजे उपादान कारणात तो निवृत्त झाला, त्याप्रमाणे. पण त्याही स्वप्नाची बादरूप निवृत्ती, आणि बाद म्हणजे नाश, अप्रतिती असा आहे का, प्रतितीकाली दिसताना नाहीचा निश्चय, प्रतितीकाली दिसताना नाहीचा निश्चय. म्हणून ना अप्रतितोयोर बाध हा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय हा, असं पंचदशिकार विद्यारायण स्वामी म्हणतात. अप्रतिती म्हणजे बाद नव्हे,
प्रतीकाली प्रतितुपय चैतन्या ठिकाणी प्रतीत येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय होणं याला बाद असं म्हणतात, अप्रतीतीला बाद म्हणत नाही. मग स्वप्नाचा बाद निश्चय जागृतीमध्ये कशा वाचून होणार नाही? ब्रह्मज्ञाना वाचून होणार नाही. मग ती अधिष्ठान ब्रह्मज्ञानाने होणारी निवृत्ती कोणती आहे? आत्यंतिक आहे. कशाने आहे? अधिष्ठान ज्ञानाने आहे. आणि कशात आहे? अधिष्ठानात आहे. आणि कोणती आहे? बादरूप आहे. म्हणजे स्वप्नाची ज्या वेळेला अवस्थांतराने होणारी निवृत्ती होते, मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांताला बाद येतो का? येत नाही. कारण ज्या वेळेला आम्ही जागृतीत आल्याच्या नंतर स्वप्नाची निवृत्ती सांगतो ती लय रूप आहे. आणि तू जो प्रश्न करतो तो आत्यंतिक निवृत्तीबद्दल. आम्ही निवृत्ती सांगतो क्रियेच्या अंगाने आणि तू प्रश्न विचारायला लागला ज्ञानाच्या अंगाने. आम्ही निवृत्ती सांगतो उपादान कारणात आणि तू विचारू लागला अधिष्ठानात. आम्ही तिथे निवृत्ती ही अप्रतीती रूप आहे आणि तू विचारायला लागला बादरूप. तुझा प्रश्नच चुकीचा आहे. कारण ज्या वेळेला स्वप्नाची निवृत्ती मग ही ब्रह्मज्ञानाने होते का निद्रादोष भंग झाल्याच्या नंतर होते? दोन्ही होते. पण स्वप्नाची बादरूप निवृत्ती कशाने होईल? अधिष्ठान ब्रह्मज्ञानाने होईल. आणि त्याची लयरूप निवृत्ती कशाने होईल? अवस्थांतराने होईल. मग स्वप्नाची निवृत्ती ज्ञानांतराने होते का अवस्थांतराने होते का दोन्ही होते? वा, अवस्थांतराने होणारी निवृत्ती कशी आहे? त्याची लयरूप आहे. ज्ञानांतराने होणारी त्याची निवृत्ती आत्यंतिक आहे. अवस्थांतराने होणारी निवृत्ती ही क्रियेच्या अंगाने आहे. ज्ञानांतराने होणारी निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाच्या अंगाने आहे. आणि अवस्थांतराने होणारी निवृत्ती उपादान कारणात आहे. आणि ज्ञानांतराने होणारी बादरूप निवृत्ती अधिष्ठानात आहे. त्यामुळे शंकीची कीर ठाव परी न धरावी तुवा, म्हणजे तुझं चुकीचं नाही आणि आमचं बरोबर आहे. जर तू स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञाना वाचून होऊ नये असं म्हणत असेल तर आत्यंतिक निवृत्तीच्या बाबतीत अधिष्ठान ज्ञानाने होणारी ज्ञानाने होणारी आणि आत्यंतिक होणारी आणि बादरूप होणारी निवृत्ती या बाबतीत तुझं बरोबरच आहे. आणि आम्ही म्हणतो ब्रह्मज्ञाना वाचून स्वप्नाची निवृत्ती होते, तर लयरूप निवृत्ती, क्रियेच्या अंगाने होणारी निवृत्ती आणि उपादानात होणारी निवृत्ती हे आमचंही बरोबरच आहे. बरोबर ना? म्हणजे तुझं चुकीचं नाही आणि आमचं बरोबर आहे. मग स्वप्नाची निवृत्ती अवस्थांतराने होते हेही म्हणणं बरोबरच आहे आणि ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही हेही म्हणणं बरोबरच आहे. मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती हा सिद्धांत अबाधित का बाधित? अबाधित आहे. बाद त्याला येत नाही असं उत्तर गुरुदेव देतात. पंक्ती वाचतो बघा. 8व्या परिच्छेदामध्ये श्रीगुरु बोलतात त्या पंक्ती वाचतो. श्रीगुरु म्हणतात, पूर्वी ख्याती निरूपणामध्ये निवृत्ती 2 प्रकारची सांगितली आहे 4थ्या तरंगात. कारणासहित कार्याची निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती, कारणास ठिकाणी कार्याची होणारी तात्पुरती निवृत्ती ती लयरूप निवृत्ती. त्याकरता माऊलीची ओवी पण आपण त्यावेळेला बघितली होती. वरीवरी पालवे खुडीजे, मुळा तरी उदक घालीजे, मग कैशीने नाशिन उपजे तया वृक्षा. किंवा जसं जसं मनुष्याचं वय वाढत जातं किंवा हल्ली हे आहार वगैरे व्यवस्थित न राहिल्यामुळे अगदी लहानपणीसुद्धा केस गळून जातात, केस राहत नाहीत, डोक्याला टक्कल पडतं. मग डोक्याला टक्कल पडल्याच्या नंतर होणारी निवृत्ती कशी आहे? ती आत्यंतिक आहे. आणि आपण हजामत करतो ती होणारी निवृत्ती मात्र लयरूप आहे. कारण त्याचे कारण तसेच आहे. म्हणजे कारणास ठिकाणी कार्याची होणारी निवृत्ती असेल तर ती लयरूप आहे आणि कारणासहित कार्याची होणारी निवृत्ती असेल तर ती आत्यंतिक निवृत्ती आहे. आता इथे बोलतात पूर्वी ख्याती निरूपणामध्ये म्हणजे 4था तरंग आणि 18वा परिच्छेद, त्या 18व्या परिच्छेदामध्ये किती प्रकारची निवृत्ती पाहून आलेली आहोत आपण? 2 प्रकारची निवृत्ती 2 प्रकारची सांगितली आहे. त्यात पहिली कारणासहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती ही स्वप्नाची जागृतीमध्ये कशा वाचून होईल? मग ती ब्रह्मज्ञाना वाचून घडणार नाही. आलं ना? मग बघा म्हणजे 3 आपले ते लावून घ्यायचे. ज्ञानाने, अधिष्ठान ज्ञानाने आणि अधिष्ठानात आणि बादरूप होणारी जर निवृत्ती असेल तर ती ब्रह्मज्ञाना वाचून नाही, हे आम्हाला मान्यच आहे. पण पुढचं वाक्य बघा. परंतु दंडाधिकाच्या प्रहाराने, ही झाली का? प्रहार म्हणजे क्रिया. मग ती होणारी क्रियेने जसं घटाची निवृत्ती, दिसणारा घट, या हा जर घट फुटला, प्रहार केला तर ते प्रहार ही झाली क्रिया आणि तो मृत्तिकारूपाने शिल्लक आहे, म्हणजे ती लयरूप निवृत्ती आहे. आणि कशात आहे? उपादानकार मृत्तिकेत आहे. मग ती कोणती आहे? लयरूप निवृत्ती आहे. पण तोच घट दिसते काही नाहीचा निश्चय व्हायचा असेल तर त्यावेळेला त्याचा अधिष्ठान ब्रह्म, त्याचंच आपल्याला ज्ञान व्हावं लागेल. म्हणजे त्या घटाची लयरूप निवृत्ती होते का आत्यंतिक? ते क्रियेने होत असेल तर लयरूप होते आणि ज्ञानाने होत असेल तर आत्यंतिक होते. क्रियेने होत असेल तर उपादानात होते, ज्ञानाने होत असेल तर अधिष्ठानात होते.
क्रियेने होत असेल तर अप्रतीती होते, ज्ञानाने होत असेल तर प्रतीतिकाळी नाहीचा निश्चय होतो. मग तसं स्वप्नाची सुद्धा ब्रह्मज्ञानाने होणारी बादरूप निवृत्ती ती ब्रह्मज्ञानावाचून होणारच नाही जागृतीमध्ये. आणि मग त्यामुळे आणि स्वप्नाची अवस्थांतराने होणारी जी निवृत्ती आहे ती कोणती आहे? लयरूप आहे. ती मात्र ब्रह्मज्ञानावाचून होऊ शकते. ते बोलताना म्हणतात बघा, त्यात पहिली कारणासहित कार्याची विनाशरूप अत्यंत निवृत्ती ही स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञानावाचून घडणार नाही. स्वप्न जरी आता जागृतीत आल्याच्या नंतर स्वप्न आपल्याला प्रतीतील येत नाही, पण स्वप्नाची विनाशरूप निवृत्ती झाली का? तिथे वादरूप निवृत्ती झाली का? नाही, कारण लयरूप निवृत्ती झाली. कारण पुन्हा झोपल्याच्या नंतर पुन्हा स्वप्न पडेलच, पुन्हा स्वप्नात स्वप्न खरं वाटेलच, उठल्याच्या नंतर पुन्हा जागं झाल्याच्या नंतर मिथ्या होईना मिथ्या रूपाने तरी त्याची स्मृती आपल्याला राहीलच. पण एकदा ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर तिथे देहाची सिद्धी नाही, सुषुप्तीची सिद्धी नाही, तर सुषुप्तीत पडलेल्या स्वप्नाची सिद्धी होईल कशी? म्हणून म्हणतात ती विनाशरूप अत्यंत निवृत्ती जागृती स्वप्नाची जागृतीमध्ये ब्रह्मज्ञानावाचून घडणार नाही हे खरे आहे. म्हणजे कोणती निवृत्ती ब्रह्मज्ञानावाचून होणार नाही? स्वप्नाची, ज्या पक्षात स्वप्नाचं अधिष्ठान ब्रह्म मानतात, आत्यंतिक निवृत्ती ब्रह्मज्ञानावाचून होणार नाही जागृतीमध्ये हे खरे आहे. परंतु दंडाधिकाच्या प्रहाराने घटादी कार्याचा उपादान कारण कोण? मृत्तिका. आणि त्या मृत्तिकेमध्ये लयरूप जी दुसरी निवृत्ती कोणाची? घटाधिकाची. त्याप्रमाणे स्वप्नाचा हेतू, स्वप्नाला कारणीभूत कारण कोण आहे? निद्रा दोष येत असणारी अविद्या. आणि त्या निद्रा दोष त्याच्या नाशाने म्हणजे निद्राभंग झाली किंवा त्याच्या विरुद्ध असणाऱ्या जागृती अवस्थेमध्ये व्यक्ती आला तर स्वप्नाची विरोधी जी जागृती तिच्या उत्पत्तीने म्हणजे निद्रेच्या भंगाने आणि जागृतीच्या उत्पत्तीने अविद्येत म्हणजे त्याचं उपादान कारण अविद्या आहे स्वप्नाचं, निद्रा दोष सहित अविद्या, त्या अविद्येत ब्रह्मज्ञानावाचून त्याची निवृत्ती होऊ शकते, पण ती क्रियेच्या अंगाने होणारी आहे, लयरूप होणारी आहे आणि उपादानात होणारी आहे. म्हणून स्वप्नाची आत्यंतिक निवृत्ती होईल का लयरूप निवृत्ती होईल का? दोन्ही होईल. दोन्ही होईल. बरं, क्रियेच्या अंगाने होईल का ज्ञानाच्या अंगाने होईल? दोन्ही अंगाने होईल. उपादानात होईल का अधिष्ठानात होईल? दोन्हीत होईल. पण अधिष्ठानात होईल ती कोणती होईल? आत्यंतिक निवृत्ती. कशाने? अधिष्ठान ब्रह्म ज्ञानाने. आणि उपादानात होईल त्या अविद्येमध्ये ती लयरूप निवृत्ती होईल. कशाने? तर निद्रेची विरोधी अवस्था जागृतीत आल्याच्या नंतर किंवा निद्रेचा भंग झाल्याच्या नंतर ती उपादानामध्ये होईल. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थाची समान सत्ता झाली पाहिजे. आता तो काय म्हटलं होता? आता ही शंका जी 5व्या तरंगातली. आता हे एक अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, हा सिद्धांत अबाधित आहे. आता वेदांताचा सिद्धांत काल आपण बोललो, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. वेदांतामध्ये वेदांत अगदी आपण विचारसागरासारख्या प्रकरण ग्रंथापासून तर अद्वैत सिद्धीसारख्या बृहत प्रस्थांतरापर्यंत पूर्ण वेदांत उकाळून पेलो, खूप वेदांताचं म्हणजे अहोरात्र चिंतन केलं तरी वेदांत याच्या पुढे नाही. वेदांत सांगून काय सांगणार? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नापरा, याच्या पुढे वेदांत नाही. मग या सिद्धांतापर्यंत येण्याकरता मग तो अजातवाद, विवर्तवाद, दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, बिंबप्रतिबिंबवाद, एक भविवाद, अनेक वाद आहे. वादे जे आहे ते भांडणा नव्हे, वादे जे आहे ते तत्वबोधा आपल्याला स्वस्वरूपाचा साक्षात्कार होण्याकरता. पण याहीमध्ये ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यत्व, जीवशिव ऐक्य हा जो वेदांताचा सिद्धांत आहे तर त्यामध्ये ब्रह्मसत्य म्हणत असताना त्या ब्रह्माची सत्ता कोणती? पारमार्थिक. आणि जगन मिथ्या म्हणत असताना जगताची सत्ता कोणती? तर व्यवहारिक आणि प्रातिभाषिक. तर मग शंका इथे काय केली? जेव्हा जगत मिथ्या आहे ना, मग मिथ्या जगतात दोन सत्ता दिल्या कशाला? एक तर प्रातिभाषिकच म्हणा किंवा व्यवहारिकच म्हणा. तर याचं उत्तर मागे 5व्या तरंगात काय दिलेलं आहे? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रजत कल्पना कोणाच्या अज्ञानाने नाही? ब्रह्माच्या अज्ञानाने नाही. कोणाच्या अज्ञानाने आहे? शुक्तीच्या अज्ञानाने आहे. मग ती कोणाच्या ज्ञानाने निवृत्त होईल? शुक्तीच्या ज्ञानाने निवृत्त होईल. तिथं ब्रह्मज्ञान उपयोगाचं नाही. आणि जगत कल्पना कोणाच्या अज्ञानाने नाही? शुक्तीच्या अज्ञानाने नाही. कोणाच्या आहे? ब्रह्माच्या अज्ञानाने आहे. मग ती कोणाच्या ज्ञानाने निवृत्त होणार नाही? शुक्तीच्या ज्ञानाने निवृत्त होणार नाही. कोणाच्या होईल? तर ब्रह्मज्ञानानेच निवृत्त होईल. का? तर जे ज्याच्या अज्ञान भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग जगतातलंच कोण आहे? रजतही जगत, हे दोन्ही काय? ब्रह्म नाही, जगतातलंच आहे. रजत कल्पना जगतातलीच आहे, जगत कल्पनाही जगतातली आहे. मग जगन मिथ्या म्हणताना तरीही त्या शुक्तीला आपण
काय म्हणणार? प्रातिभाषिक. आणि जगताला काय म्हणणार? व्यावहारिक. मग असा भेद का? कारण आमचं ठरलेलं आहे ना, ज्याची कशानेच निवृत्ती होत नाही त्याची पारमार्थिक सत्ता, ज्याची ब्रह्मज्ञाना वाचून दुसऱ्या कशाने बादरूप निवृत्ती होत नाही त्याची व्यावहारिक सत्ता, आणि ज्याची ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्ती होते त्याची प्रातिभाषिक सत्ता. मग रजत कल्पना ब्रह्मज्ञाना वाचून शुक्तीच्या ज्ञानाने निवृत्त होते, म्हणून तिची सत्ता आम्ही दिली प्रातिभाषिक. आणि जगताचा बादरूप निश्चय ब्रह्मज्ञाना वाचून कशानेच होत नाही, म्हणून त्याची सत्ता दिली आम्ही व्यावहारिक. आणि ब्रह्म हे त्रिकाला अबाधित, म्हणून त्याची सत्ता दिली आम्ही पारमार्थिक. अशा मिथ्या पदार्थात दोन सत्ता निष्कारण दिलेल्या नाही, त्या सकारण दिलेल्या आहे. आणि तसंच इथे गुरुदेव बोलतात. आता मग तो काय म्हणू लागला, आता तुम्ही ते साक्षी जागृती आणि स्वप्न या दोघाची उपादान कोण आहे? अविद्या. आणि अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य. मग दोघाचं म्हणजे जागृती स्वप्न या दोन अवस्थेचं उपादान कारणही एकच आहे आणि अधिष्ठानही एकच आहे. तर मग दोन सत्ता देता कशाला? दोघाला जागृती स्वप्न दोन्ही अवस्थेला एक तर प्रातिभाषिक म्हणा किंवा व्यावहारिक म्हणा किंवा प्रातिभाषिक म्हणा, म्हणजे लागो दोष घ्या, गौरव दोष घेऊ नका. तर इथे गुरुदेव म्हणतात, बाबा अरे स्वप्न आणि जागृती हे दोन्ही अविद्येचं कार्य आहे, नाही असं नाही. दोन्हीचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे, नाही असं नाही. पण तरीही अविद्येचं कार्य जरी असलं तरी एक म्हणजे स्वप्न हे सदोष अविद्येचं कार्य आहे आणि जागृती हे निर्दोष अविद्येचं कार्य आहे. आणि सदोष अविद्येचं कार्य स्वप्न असल्यामुळे त्या स्वप्नाचं अधिष्ठान आणि उपादान जे जागृतीचं आहे ते स्वप्नाचं जरी असलं तरी ते सदोष अविद्येचं कार्य असल्यामुळे त्याला आम्हाला कोणती सत्ता द्यावी लागली? प्रातिभाषिक. आणि जे स्वप्नाचं उपादान आणि अधिष्ठान आहे तेच जागृतीचं असलं तरी जागृती निर्दोष अविद्येचं कार्य असल्यामुळे त्याची सत्ता कोणती देतो आम्ही? व्यावहारिक. आणि या दोघीच्या अधिष्ठान ब्रह्माची सत्ता आहे पारमार्थिक. म्हणून त्या तीन सत्ता दिल्या त्या निष्कारण नाही, त्याच्या पाठीमागे कारण आहे, असं गुरुदेव बोलतात. बघा आता जागृत देहादी पदार्थ, हा नाही वरचं राहिलं थोडंसं ना, बरोबर का? हा आता त्या वरची एक पंक्ती आहे ना, एक दीड पंक्ती त्यातली बघा. आता जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थाची समान सत्ता झाली पाहिजे अशी दुसरी शंका केली होती, तिचे समाधान सांगतो. समाधान सांगताना म्हणतात, जागृत देहादी पदार्थ हे अविद्येचेच कार्य असले तरी ते सदोष आणि अनादि अविद्या, हा हे एक शब्द राहिला आपला. सदोष अनादि, आपला सदोष म्हणजे ते माझा शब्दच वाचताना चुकू लागला. दोषरहित अनादि अविद्येचं कार्य. जागृत पदार्थ दोषरहित अनादि अविद्येचं कार्य आहे, म्हणून त्याची व्यावहारिक सत्ता आहे. आणि दोषसहित साधी अविद्येचं कार्य स्वप्न पदार्थ आहे. आता तुम्हाला अविद्या पण साधी आणि अनादि असते का, असं आपल्या मनात शंका येऊन जाईल. तर त्याचं उत्तर आहे, ते साधी आणि अनादि म्हणण्याचा भाव असा आहे का ही जागृतीतली असणारी अविद्या आहे ना, ही अनादि आहे. आणि स्वप्नातली अविद्या साधी का? स्वप्नातली अविद्या तिचा परिणाम कधी दाखवू शकते? झोप आल्याच्या नंतर. म्हणजे झोप जाणारी येणारी आहे ना, मग झोप आली म्हणजे झोपेची उत्पत्ती झाली, झोप गेली म्हणजे झोपेची निवृत्ती झाली. आणि त्या निद्रा दोष म्हटलेलं आहे ना त्याला. मग निद्रा ही साधी का अनादि? निद्रा साधी आहे. म्हणून स्वप्न कसं आहे? साधी सदोष अविद्येचं कार्य आहे आणि जागृती अनादि दोषरहित अविद्येचं कार्य आहे, म्हणजे निर्दोष अविद्येचं कार्य आहे. मग अनादि निर्दोष म्हणजे दोषरहित अविद्येचं कार्य कोण आहे? स्वप्न जागृत पदार्थ. म्हणून त्याची सत्ता आम्ही कोणती देतो? व्यावहारिक. आणि साधी सदोष अविद्येचं कार्य कोण आहे? स्वप्न पदार्थ. म्हणून त्याची सत्ता कोणती देतो आम्ही? प्रातिभाषिक. म्हणजे दोन्ही अविद्येचंच कार्य असलं तरी सुद्धा एकाला प्रातिभाषिक आणि एकाला व्यावहारिक देण्याचं कार्य, व्यावहारिक सत्ता देण्याचं कारण काय? अनादि निर्दोष अविद्या असेल तर व्यावहारिक सत्ता, साधी सदोष अविद्या कार्य असेल तर त्याची प्रातिभाषिक सत्ता. ते बोलतात बघा, जागृत देहादी पदार्थ दोषरहित अर्थात निर्दोष अनादि अविद्येपासून उत्पन्न होतात आणि स्वप्न पदार्थ निद्रादोषरहित म्हणजे साधी अविद्येपासून उत्पन्न होतात. याच कारणामुळे जागृत पदार्थास व्यावहारिकत्व व स्वप्न पदार्थास प्रातिभाषिकत्व असा भेद केला आहे, निष्कारण नाही. सकारण भेद आहे, तो निष्कारण आहे. जसं तिथे बोलतात तसंच इथे आता उत्तर देतात. पण हा एक शब्द आता इथून पुढच्या जे दोन पंक्ती आहे ना, याच्यावर आता पुढचा पूर्ण परिच्छेद आहे. परंतु हे वाक्य गुरुदेव बोललेत, लगेच तो आता शंका करणार.
गुरुदेव म्हणतात परंतु पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक अशा 3 प्रकारच्या सत्ता स्थूल दृष्टीने केलेल्या आहेत. सत्ता किती सांगितल्या? 3 सांगितल्या. ब्रह्माची पारमार्थिक, जागृतीची व्यावहारिक आणि स्वप्नाची प्रातिभाषिक. अशा 3 सत्ता कोणत्या दृष्टीने केलेल्या आहेत? स्थूल दृष्टीने केलेल्या आहेत. वास्तविक विचार केला तर चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थेतील पदार्थाची एक प्रातिभाषिक सत्ता, म्हणजे एक सत्ता इथे उडवली. कोणती? व्यावहारिक सत्ता आहे ना, म्हणून प्रातिभाषिक सत्ता मानणे योग्य आहे. आता हा शेवटी कोणता दृष्टी आहे? काही झालं तरी तर्कदृष्टी आहे ना. तर त्यामुळे आतापर्यंत दोन्हीची सत्ता एक का करत नाही याच्याकरता भांडण होतं. आता आम्ही त्या 2 सत्ता केल्या, ते निष्कारण नाही, त्याच्या पाठीमागे कारण आहे. अनादि निर्दोषाविद्येचं कार्य म्हणून जागृत पदार्थाची आम्ही व्यावहारिक सत्ता म्हणतो. साधी सदोषाविद्येचं कार्य म्हणून स्वप्न पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता म्हणतो आणि अधिष्ठान ब्रह्माची पारमार्थिक सत्ता म्हणतो. म्हणून सत्ता भेद हा निष्कारण केला नाही, त्याच्या पाठीमागे कारण आहे. पण हा भेद आम्ही स्थूल दृष्टीने केला. सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर चैतन्याची सत्ता पारमार्थिक आणि चैतन्याहून भिन्न जागृत व स्वप्न यथा स्वप्न प्रपंचोपी महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी महिमा विजृंभिता. स्वप्न जसं खोटं आहे तसं खरोखर पाहिलं तर जागृती ही खोटी आहे. कारण स्वप्नात स्वप्न वाटत नाही आहे ना, पण स्वप्न नाही असं होत नाही. तसं अज्ञानरूपी झोपेत असल्यामुळे हे पडलेलं स्वप्न आहे, ते छोटं आहे हे मोठं आहे. ते निद्रादोषजन्य हे अज्ञानजन्य आहे आणि त्यामुळे ह्याही अज्ञानरूपी झोपेमध्ये जीवात्मा असल्यामुळे हे जगत त्याला पडले रूढी जागा परिचार चालविते व्यवहार सत्य म्हणून. पण ते जागा झाल्याच्या नंतर जसं खोटं ठरतं तसं इथेही विचाररूपी जागृती आल्याच्या नंतर जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंतीचरण कमळ रखमदेवर विठ्ठलाचे. मग या रूपाने पाहिलं तर जागृती स्वप्नामध्ये मुळीच विलक्षणता नाही. सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर मग चैतन्याची पारमार्थिक आणि जागृत आणि स्वप्न पदार्थाची प्रातिभाषिक अशा 2 सत्ता केल्या तरी चालतात. असं म्हणताना आता हे त्याला बरं वाटावं की नाही? तो म्हणतो असं कसं म्हणता येईल? तुम्ही काय म्हणता? स्थूल दृष्टीने विचार केला तर सत्ता किती? 3 आणि सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर सत्ता किती? 2. मग तुम्हाला म्हणायचं काय? पंचदशिकार विद्यारायण स्वामी वेदांत परिभाषेचे करते धर्मराज धुरेंद्र ते अविचारी आहेत आणि तुम्ही विचारी आहे असं तुम्हाला म्हणायचं का? असं हा बोलतो. ते काय झालेत? अविचारी आणि तुम्ही विचारी आहे असं तुम्हाला म्हणायचं का? गुरुदेव म्हटले म्हणजे म्हणले धर्मराज धुरेंद्र यांनी वेदांत परिभाषा हा वेदांतातला उच्च कोटीचा ग्रंथ आहे आणि पंचदशिकार विद्यारायण स्वामी किंवा त्यांचे गुरु भारती तीर्थमुनी या गुरु शिष्याने जसं गावाबा आणि नाथबाबा या दोघांनी एकत्र येऊन भावार्थ रामायण पूर्ण केलं तसं अगोदर इथे काय केले? भावार्थ रामायण नाथांचं राहिलेलं कार्य त्यांचे सत्शिष्य गावाबाने पूर्ण केले आणि इथं उलट आहे. पंचदशीच्या बाबतीत अगोदर विद्यारायण स्वामी शिष्य आहेत, भारती तीर्थमुनी गुरु आहेत आणि यांनी काही प्रकरण केलेत आणि त्यांचं ते अवसान झालं. पण ते शिष्याचं ते अलौकिक कार्य बघून ते पूर्ण कार्य काही प्रकरण उर्वरित गुरुनी लिहिलेत आणि मग ते ग्रंथ पूर्ण केला. मग आता विद्यारण्य स्वामींनी पंचदशी ग्रंथामध्ये किती सत्ताचा विचार सांगितला? 3 आणि वेदांत परिभाषेचे करते धर्मराज धुरेंद्र यांनी देखील किती सत्तेचा विचार सांगितला? 3 आणि तुम्ही किती सत्ता म्हणता? सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर 2. मग आता त्यांनी तर सत्ता 3 सांगितल्या आणि तुम्ही सत्ता काय करता? 2 सांगता. मग ते अविचारी आहेत असं तुम्हाला म्हणायचं का? कारण तुम्ही काय म्हणता? सूक्ष्मदृष्टीने. मग त्यांनी सूक्ष्मदृष्टीने विचार करून 3 सांगितले असेल का स्थूल दृष्टीने? त्यांनी सूक्ष्मदृष्टीने विचार करून 3 सांगितल्या आणि तुम्ही म्हणता सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर सत्ता 2च आहेत, स्थूल दृष्टीने सत्ता 3 आहेत. पण मग ते अविचारी आहे आणि तुम्ही विचारी आहेत असं तुम्हाला म्हणायचं की तुमचा विचार त्यापासून काही वेगळा आहे. तर गुरुदेव म्हणतात त्याला तेही अविचारी नाही आणि आम्ही तर बिलकुलच नाही. पण ते अविचारीन तुम्ही विचारी किंवा तुम्ही विचारीन ते अविचारी असा शंका घेणारा तू अविचारी आहेस असं गुरुदेव त्याला बोलतात. का? कारण विद्यारायण स्वामी बोलतात तेही बरोबरच आहे आणि आम्ही बोलतो तेही बरोबरच आहे. ते 3 सत्तेचे विचार करतात तेही बरोबर आहे आणि आम्ही 2 सत्ता विचार करून बोलतो तोही बरोबरच आहे. म्हणजे मग बरोबर सत्यमेव जे ते आपण काल परवाही बोललो अंतिम विजय सत्याचा होतो. एक हिंदीमध्ये म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है मगर पराजित कभी नाही. सत्य ते दामादोल होईल पण अंतिम विजय कोणाचा होईल? सत्याचाच होईल. पण मग सत्य 2 नसतात.
तो प्रसंग डोळ्यासमोर आपण 1 मिनिटाकरता आणा. ज्या वेळेला वारकरी आणि पाटील एकत्र येतात आणि आंब्याची चर्चा होते आणि वारकऱ्याच्या स्वप्नामध्ये, त्या पाटलाच्या स्वप्नामध्ये देव आलेले असतात. तुमचे 2 आंबे आम्हाला प्राप्त झाले म्हणतात. आणि वारकरी आल्याच्या नंतर विचारतात का हो आमच्या नैवेद्य, म्हटले हो, पण आम्ही देवाला 3 दिले आणि 2 आम्ही खाल्लेत. मग पाटील मनात म्हणतात वारकऱ्याने 1 आंब्याकरता लबाड का बोललेत. मग म्हणले पुन्हा चांगला आठवा, साठीन बुद्धी नाठी, असा तर काही प्रकार होत नाही. कारण देवाने आम्हाला स्वप्नात सांगितले 2 दिले, तुम्ही सांगता 3 दिले, मग तुम्ही लबाड का देव लबाड. भाबड्या अंतकरणाने गेले पाटील बोलून. वारकऱ्याने पताकाच उलटी केली, म्हणले पाटल्या असं काही बोलू नकोस, तो लबाड असेल आपण नाही. आणि खरंच आहे, परमात्मा चतुरात शिरोमणी असल्यामुळे काही गोष्टी कळून देत नाही आपल्याला. पण आपल्यावर माझ्यावर आळ घेऊ नको. पण पाटील ऐकून घे ना, कारण सांगणारा सामान्य व्यक्ती नाही ना. जगत चालक मालक करतो अकर्तो मान्यता करतो परमात्मा, सामर्थ्य संपन्न परमात्मा आहे. म्हणले 1 दिवस थांबा, पुन्हा बघू. म्हणले 1 नाही, सप्ताह करतो, पण आपण 3च दिले. पुन्हा 1 तास अगोदर ब्रह्ममुहूर्तावर देव आलेत आणि देवाने सांगितलं पाटील काय म्हणा, काय तुमचे आंबे गोड राहत नाही, पण आपल्याला देव म्हटले येऊ का नाही. म्हटले देवा ते आंबे किती प्राप्त झाले. म्हटले 3. तुम्हाला किती प्राप्त झाले. 3. आपले तुमच्या चरणावर किती ठेवलेत. तर देव आपलं तुम्हाला किती प्राप्त झालेत. देवाने सांगितलं 2. अहो म्हटले देवा ते वारकरी 3 सांगतात, तुम्ही 2 सांगता, मग तुम्ही लबाड का वारकरी लबाड. म्हटले दोन्ही लबाड नाही. मग तुमचं सत्य का वारकऱ्याचं सत्य. म्हणले वारकरी सांगतात ते 100% बरोबर आहे ना, आपण सांगतो ते मात्र चुकीचं नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही काय म्हटलात, तुम्हाला किती प्राप्त झाले हा प्रश्न आहे, तुमच्या चरणावर किती वाहिले हा प्रश्न कुठे विचारला. म्हटले म्हणजे अहो म्हटले जे वारकऱ्याने खाल्ले तेच आम्हाला प्राप्त झाले. तू का म्हणे देवान त्यांची केली पावे सेवा. आणि तुमच्या चरणावर किती वाहिले, त्यांनी 3 वाहिले, पण ते नाही आम्हाला प्राप्त झाले, ते पुजारीने हडप केले. म्हणजे आता या प्रसंगात जर पाहिलं तर वारकऱ्याने जे खाल्ले तेच आम्हाला प्राप्त झाले असं परमात्मा बोलतात. मग समन्वयाच्या दृष्टीने पाहिलं तर वारकऱ्याचं चूक का परमात्म्याचं चूक का दोघांचंही बरोबर आहे. दोघांचंही बरोबर आहे. तसं इथे समन्वयाच्या दृष्टीने पाहिलं तर धर्मराज धुरेंद्र यांनी वेदांत परिभाषेमध्ये आणि पंचदशीचे करते विद्यारण्य स्वामी यांनी पंचदशीमध्ये किती सत्याचा विचार प्रतिपादन केला. 3. बरं इथे पंडित साधू निश्चलदासजीने अर्थात गुरुने इथेही सुद्धा 4थ्या तरंगात, आता या 5व्या तरंगात चालू असणाऱ्या या 6व्या तरंगात अगोदर किती सत्ता सांगितल्या 3च. आणि 1 वाक्य प्रयोग केला का स्थूल दृष्टीने सत्ता किती आहे 3 आहे, सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर सत्ता 2 आहे. कारण चैतन्याची सत्ता 1 पारमार्थिक आणि चैतन्य भिन्न जागृत स्वप्न पदार्थाची प्रातिभाषिक. पण मग इथे शंका, त्याने उत्थापित शंका काय केली, तो म्हणायला लागला विद्यारण्य स्वामी पंचदशी सारख्या ग्रंथामध्ये आणि धर्मराज धुरेंद्र हे वेदांत परिभाषेसारख्या ग्रंथामध्ये किंवा अनेक वेदांत विश्वामध्ये 3 सत्तेचाच विचार आलेला आहे. आणि तुम्ही आता सूक्ष्मदृष्टीने म्हणता 2 सत्ता, पण मग त्यांची स्थूल दृष्टी आहे असं तुम्हाला म्हणायचं का, किंवा त्यांनी सूक्ष्म विचार केला नाही असं आपल्याला म्हणायचं का, किंवा तुमचा विचार त्यापासून काही वेगळा आहे. अरे म्हटले बाबा ते बोलतात तेही बरोबर आहे, आम्ही बोलतो तेही बरोबर आहे, फक्त तो समन्वय काय कर लक्षात घे. मग तो म्हणतो त्याचा समन्वय काय तो तरी सांगा. तो गुरुदेव त्याचा समन्वय सांगून 3 सत्ताच कशा आहे अगोदर तो बोलणार. आणि जरी 3 सत्ता असल्या तरी 2 सत्ता सुद्धा आहे. त्याचा समन्वय एवढाच आहे, स्थूल दृष्टीने पाहिलं तर सत्ता 3 आहे, सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर सत्ता 2 आहे, आणि तत्वदृष्टीने पाहिलं तर सद्रूप ब्रह्मच आहे. पण मग ते कसं याचा विचार येतो, मग तो विचार आपण झाला असं रामकृष्ण हरी, मग तो विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.